जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातलाय। दररोज विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभाग सतर्क झाला असून विविध गावांमध्ये पिंजरे बसवण्यात आल्यात। जमिनींबरोबरच आकाशातही ड्रोनद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे। कोपरगावमध्ये भाजप आरपीआय मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण सभा झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या या सभेत सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फडणवीस यांच्या हस्ते फोडण्यात आला। मंचावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग समदान यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। नगर पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी शिवारात नादुरुस्त ट्रक थांबवून केबिन मध्ये झोपलेल्या चालकाला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना 23 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली। या लुटारूंनी ट्रक चालकाकडील तब्बल 40,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। बेलवंडी पोलीस ठाण्यात सागर जीवन कदम यांनी फिर्याद दिली आहे। ते आपल्या ताब्यातील माल ट्रक घेऊन नगर पुणे महामार्गावरून जात असताना गव्हाणवाडी शिवारात ट्रक बंद पडला। रात्री तांत्रिक मदत मिळणे अशक्य असल्याने कदम यांनी ट्रक कडेला उभा करून केबिन मध्ये विश्रांती घेतली। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारी अर्जाबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली। ही पत्रकार परिषद प्रचार संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार आशुतोष काळे, उमेदवार काकासाहेब कोयटे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आडाव, माजी नगरसेवक शिवाजी राजे ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील पाथर्ड येथे मनपा शाळेच्या मैदानावर आयोजित 14व्या राजे छत्रपती शिवाजी महाराज उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहावयास मिळाला। पारनेर येथील पैलवान चेतन रेपाळे व धुळे येथील पैलवान ऋतिक राजपूत यांच्या अटीतटीचा सामना रंगला। चेतनने आपल्या दमदार खेळाने 5-0 अशी धूळ चारत विजेतेपद पटकावलंय। उपविजेतेपद ऋतिक राजपुते यांनी मिळवलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पुढील बातम्या। जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा तसेच कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातर्फे सर्वच तालुक्यातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते। यात्रेनिमित्त विभागाने दररोज 54 बसेसची व्यवस्था केली होती। या माध्यमातून दररोज 204 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं होतं। याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली। शैनेश्वर विद्यालयासमोर रावरी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणात 5,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोमनाथ लक्ष्मण पवार या सोनई पोलिसांनी अटक केलाय। सोनईचे कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांना गुप्त खबऱ्यामार्फत डंपरमधून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार रावरी रस्त्यावर त्यांनी डंपरची तपासणी केली असता त्यात 20,000 रुपये किमतीचा 2 ब्रास वाळू मिळून आली। 5 लाखांचा डंपर व वाळू असा एकूण 5,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी सोमनाथ पवार यांच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात ट्रकने स्कूटरला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पत्नी ठार झाली आहे तर पती जखमी झालाय।
उत्तरा उल्हास बागुल असे मयत महिलेचे नाव आहे. दोघेही शिवाजी चौकातून नगरपालिकेच्या दिशेने वळाले असता पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले, तर पत्नी उत्तरा यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेले, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. दोघांनाही सुरुवातीला कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेलं. त्यानंतर उत्तरा बागुल यांना लोणी येथे उपचारासाठी नेलं असता त्या मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर शहरात अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला रंगेहात पकडलाय. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. वार्ड क्रमांक 2 मधील दालवाली चाल भागात शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घेऊन परिसरात अचानक छापा टाकला. पथकाने तेथून हारून सुलेमान कुरेशी याला ताब्यात घेतलंय. शेडची पाहणी केली असता 450 किलो गोमांस व धारदार सुरा वजन काटा असा मुद्देमाल मिळालाय. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.